हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे खानदेशी खिचडी. बनवायला ही सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे जिरं. मी 1 चमचा हा जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की नंतर ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे कांदा आणि कढीपत्ता. तर हा कांदा घातला आहे मी. आता कांदा छान असा आपण परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा असा सोनेरीचा रंगाचा होईपर्यंत आपल्याला छान असा परतायचा आहे. कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं आपण छान परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे शेंगदाणे. शेंगदाणे घातल्यानंतरही छान आपल्याला परतायचं आहे. थोडेसे खरपूस असे तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर घालायचं आहे 1 टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर आपला जो घरगुती मसाला आहे, माझा हा खानदेशी मसाला आहे, मी तो घातलेला आहे. ते घातल्यानंतर व्यवस्थित आपण असं छान परतून घेऊया. आता हे डाळ तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत. ह्याच्यात मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. तुम्ही फक्त तुरीची डाळ घातली चालेल. आता हे सर्व मसाले आपण छान परतून घेतलेले आहेत. आता ह्याच्यात आपल्याला डाळ तांदूळ जे धुवून ठेवलेले आहेत ते मी घातलेले आहेत. आता हे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतायचे आहेत. पण त्याआधी मी ह्याच्यात बटाटा घालायचा विसरले आहे. तर तो बटाटा आपण आधी कांदा टोमॅटो जेव्हा परततो तेव्हाच घालायचा असतो. तो विसरल्यामुळे मी आत्ता घातला आहे. आता हे घातल्यानंतरही मी आता 1 ते 2 मिनटं छान असे मी परतून घेणार आहे. खानदेशात ही खिचडी खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाच्या घरात ही हमखास बनते. तर आपण तांदूळ छान असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मी ह्या वाटीने 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घातलेली. तर त्याच्यानंतर मी आता ह्याच्यात 2.5 वाट्या मी गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्यानंतर तुम्ही बघू शकता आपला खिचडी भात तयार झालेला आहे. आता आपण सर्व करूया आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर कॉमेंट जरूर करा.